ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 7. स्वतःसारखे व्हा. ज्याने सर्वांना सचेतन करणाऱ्या आत्मतत्वाचं दर्शन केलं तो कोणत्याही धर्माची निंदा करणार नाही. तो कोणत्याही धार्मिक कलहामध्ये किंवा संघर्षामध्ये सहभागी होणार नाही. दुसऱ्यांच्या श्रद्धेविषयी तो कधीही क्षुद्र किंवा निंदात्मक बोलणार नाही. तो दुसऱ्यांच्या श्रद्धेला कधीही विघटित करणार नाही किंवा तिचा तिरस्कार करणार नाही. केवळ कोणताही आध्यात्मिक अनुभव नसलेला अज्ञानी किंवा सत्याची गहनता न जाणणारा दुसऱ्यांच्या श्रद्धांची निंदा करण्याचा प्रयत्न करेल. धार्मिक संघर्षांमध्ये सहभाग आणि त्यांना प्रोत्साहन, दुसऱ्यांच्या ईश्वर आराधनेच्या विधी आणि संस्कारांचा उपमर्द आणि दुसऱ्यांच्या धार्मिक आचरणांना अंधश्रद्धा घोषित करणं हे मानवासाठी अतिशय अनुचित आहे. कारण हे आचरण आनंद प्रदान करतं म्हणून प्रत्येकाने त्याचा स्वीकार आणि अंगीकार केला आहे. ज्ञानी त्या एकमेवाला बहुधा वर्णितात. विभिन्न लोकांकडून त्यांच्या दृष्टिकोनानुसार आणि त्यांच्या बुद्धी आणि ज्ञानाच्या स्तरानुसार एकच वस्तू विभिन्न प्रकारे पाहिली आणि अनुभवली जाते. विभिन्न लोक एकच वस्तू किंवा अनुभव विभिन्न प्रकारे वर्णितात. असं त्यांनी करू नये किंवा त्यांचं वर्णन चुकीचं आहे हे कोण कसं घोषित करू शकेल? कोणालाही तुच्छतापूर्वक बोलण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार नाही. प्रस्तुत काळ आणि स्थान यांच्या पार जाऊन दिव्य परमतत्वाच्या जाणीवेचा प्रयत्न करणारेच केवळ हिंदू नावास योग्य आहेत. दुसऱ्यांना पीडित करण्यात आनंद मानणारे या नावाला पात्र नाहीत. प्रत्येक हृदय वैश्विक प्रेमाने व्यापून टाकणाऱ्या आत्मा तत्वाच्या ऐक्याची जाणीव हे भारतीय संस्कृतीचं अंतस्थ मर्म आहे. या ऐक्याला जाणणारे आणि त्यात स्थिर झालेले भारतीयांचे आप्तेष्ट आहेत. मग त्यांचा देश कोणताही असो, त्यांची मातृभाषा कोणतीही असो. मनुष्य पदार्थाची राशी आहे आणि हा पदार्थ भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या नियमांनी बद्ध आहे असा सिद्धांत अनेक मानवी समाजांच्या श्रद्धेचा आधार आहे. पाश्चात्य भाषांमध्ये मृत्यूची व्याख्या जीव त्यागण्याची क्रिया आहे, तर भारतीय भाषेत ती देह त्यागण्याची क्रिया आहे. याचं कारण पाश्चात्य लोकांचा विश्वास आहे की ते देह आहेत आणि भारतीयांचा विश्वास आहे की ते देह नाहीत. भारतीय त्यांचे सत्य आत्मा आहे आणि आत्मा देहात आवेष्टित आहे हे जाणतात आणि प्रतिपादितात. हे दोन दृष्टिकोन अतिशय भिन्न आहेत. भौतिक सुखांच्या अस्थिर वाळूवर रचलेली संस्कृती अल्पकाळच टिकू शकते. ती भूतलावरून लोप पावेल. उलट भारतीय संस्कृती आणि तिचं अनुकरण आणि सन्मान करणाऱ्या अन्य देशांच्या संस्कृती शतकांपासून अस्तित्वात आहेत आणि आजसुद्धा सक्रिय आहेत. त्या अधिक सृजनात्मक जीवनाची नवनवीन आणि आल्हाददायक लक्षणं प्रगट करतात. अन्य संस्कृती आणि समाज यांचं अनुकरण करण्यात जीवन समर्पित केलेल्या भारतीयांनी हे तथ्य मनात बाळगलं पाहिजे. अनुकरणाने स्थिर संस्कृती स्थापित होऊ शकत नाही. ती समाज होऊ शकत नाही. ते भ्याडपणाचे लक्षण आहे. प्रगतीमध्ये सहाय्यक गुण नाही. तो अधःपतनाचा राजमार्ग आहे. मनुष्य जर आत्मद्वेष आणि आपल्या कार्याचं अवमूल्यन करण्यात मग्न असेल तर तो उन्नतीसाठी प्रोत्साहन कसं मिळवू शकेल? भारतीयाला त्याचं पोषण केलेली संस्कृती निर्माण करणाऱ्या आपल्या पूर्वजांची, महापुरुषांची आणि गुरुजनांची आठवण करताना लज्जेची भावना नसावी. किंबहुना कीर्तिवंत पूर्वज, ज्येष्ठ आणि गुरुजनांविषयी त्याला अभिमान असावा. असे महापुरुष त्याचे पूर्वज होते. त्याचा देश इतका पवित्र आहे आणि त्याचे राष्ट्र अशा पावन गुणांनी संपन्न आहे. याविषयी त्याला गर्व असला पाहिजे. भारताच्या पुत्रांनी साक्षात्काराची शिखरं गाठलेल्या आणि पूर्णतेच्या कळसापर्यंत पोचलेल्या अनेक विद्वान महापुरुषांचा जन्म त्याच्या मातृभूमीमध्ये झाला याविषयी गर्वाच्या जाणीवेने भरून गेलं पाहिजे. स्वप्रयत्नांमधील शक्ती जागृत करा. दुसऱ्यांचं अनुकरण करण्याचा प्रभावहीन कृतीचा आश्रय घेऊ नका. त्याऐवजी त्यांच्या सद्गुणांचं शोषण करा. आपण मातीत एक बीज पेरतो, नंतर त्याला आवश्यक ते घटक, पाणी, हवा आणि खत पुरवतो. ते बीज अंकुरतं आणि रोपट्यामध्ये विकसित होतं. शेवटी ते महावृक्ष बनतं. तुम्ही लक्षात घ्या
की ते बीज खत किंवा माती किंवा हवा किंवा पाणी बनलं नाही, ते या सर्वांचा उपयोग करतं, पण आपल्या स्वभावानुसार वृक्षच बनतं. तरीसुद्धा या वृक्षासारखं जीवन जगा. अर्थातच आपल्याला इतरांकडून बरंच काही शिकण्यासारखं असतं, याबद्दल संदेहाची गरज नाही. या बोधाला जे नाकारतात ते स्वतःला मूर्ख घोषित करतात. दुसऱ्यांमधील जे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये श्रेयस्कर ठरेल ते तुम्ही शिकू शकता. तुमच्यासाठी नियोजित केलेल्या धर्ममार्गावरील प्रगतीच्या साधनांनुसार ते तुम्ही संपूर्ण आत्मसात करा. तुम्ही म्हणून जीवन जगा, अन्य कोणी म्हणून नव्हे. कोणालाही तुमच्या सहज स्वभावापासून वळवू देऊ नका. तुमच्या ईश्वरात, तुमच्या कल्पना आणि भावनांमध्ये, तुमच्या हृदयातून उसळणाऱ्या आनंदामध्ये आणि तुमच्या साधनेतून प्राप्त होणाऱ्या हर्षामध्ये निमग्न राहा. ज्यावेळी इतर तुम्हाला अवरोध करतील, त्यांनी कोणत्याही योजना विणलेल्या असोत, त्याच्या कोणत्याही क्लुप्त्या असोत, त्यांचा प्राणपणाने विरोध करा. स्वतःला दिव्य जाणीवेपासून आणि दिव्य परमानंदापासून वंचित ठेवू नका. भारतीयांच्या सत्यसाई वाहिनीमधून पडसाद देणारे हे प्रबोधन आहे. माधुर्य आणि शक्ती प्रदान करणाऱ्या या राष्ट्राच्या संस्कृतीचा मुक्त प्रवाह बाधित करणाऱ्या मार्गातील प्रतिबंधांना दूर करा. ज्या कालव्यांमधून ती प्रवाहित होते त्यांना स्वच्छ आणि शुद्ध करा. तेव्हाच तो प्रवाह आपल्या मार्गानुसार विना प्रतिबंध वाहू शकेल. या देशाने, भारताने ही साधना अंगीकारावी हा साई संकल्प आहे. या देशातील ईश्वरवादी धर्माची गती बऱ्याच काळापासून थांबलेली आहे. त्याची विशेषता बऱ्याच काळापासून स्थितिशील आहे. आता तिला गतिशील करणं आवश्यक आहे. त्याने प्रत्येक मनुष्याचे दैनंदिन जीवन चैतन्यमय केलेच पाहिजे. या देशातील भव्य राजमहाल तसंच गरिबांच्या झोपड्यांमध्ये प्रवेश करून त्याने त्यांना सफल केलं पाहिजे. ही प्रत्येकाची संपत्ती आहे. प्रत्येकाचा तिच्यामध्ये वारसा हक्क आहे आणि तिच्यापासून लाभ मिळवण्याचा अधिकार आहे. मानवी जन्म घेतल्यामुळे प्रत्येकाला तिच्यामध्ये सहभागाचा योग्य हक्क आहे. म्हणूनच भारतीयांनी तिला प्रत्येक घरात नेऊन त्यांच्या सहभागाचं स्वागत करायला पाहिजे. ज्याप्रमाणे ईश्वराने सृष्ट केलेला आपल्या श्वासातील प्राणवायू सर्वांना उपलब्ध आहे, त्याप्रमाणे ईश्वराच्या ईश्वरी सत्तेच्या आणि करुणेच्या ज्ञानाचा धर्म सर्वांसाठी उपलब्ध असला पाहिजे. भारतीयांनी या विशाल दृष्टिकोनाला आणि या संदेशातील विश्वव्यापिता आणि ऐक्य यांना धरून ठेवायला पाहिजे. अविचारी पंथांमधील आणि संप्रदायांमधील संघर्ष स्वतःहून विलोप पावतील आणि पृथ्वीवर शांती आणि प्रेम पुन्हा प्रस्थापित होईल. शतकांपासून अंधकारमय असलेल्या एका घराची कल्पना करा. तुम्ही त्या घरात प्रवेश करून अंधकाराची घर सोडण्यासाठी प्रार्थना कराल किंवा अनेक दिवस निंदा कराल किंवा धमक्यांनी त्याला भयभीत कराल, तरी अंधकार तिथेच राहील. त्याच्यामध्ये काही घट होणार नाही. तो तुमच्या डावपेचांना वश होणार नाही. त्याला घाबरवून बाहेर काढता येणार नाही. परंतु एक दीप प्रज्वलित करा, तो त्या क्षणीच पळ काढेल. ज्ञानदीप माणसाला युगायुगांच्या अंधकारापासून वाचवेल हे सत्य त्याने सर्वथा जाणायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं जीवन आकारित करायला पाहिजे. मानवामध्ये एक अमर्यादित्व आहे. हे भारतीय विचारांचं मर्म आहे. अधःपतनाचा शाप मिळालेला असं स्वतःला माणसाने का मानलं आहे हे एक रहस्य आहे. एखादा माणूस आपल्याला दैवी किंवा दानवी वाटेल, परंतु दोघांमधील आत्मा समानतः सत्य आहे. एकातील आत्मा दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. जेव्हा एखाद्यामध्ये दोष सापडतात तेव्हा तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की ते केवळ आचरणातील त्रुटी आहेत. त्याच्यामध्ये दिव्य आत्मा नाही असा निष्कर्ष काढू नका. त्याची संगत किंवा त्या समाजामध्ये तो वाढला त्यामधील न्यूनता यांच्या परिणामाने त्याच्यात दोष विकसित झाले. त्याच्या स्वभावात हे द्वेष नैसर्गिकरित्या नाहीत. त्याचा स्वभाव तर आत्मिक आहे. तुम्हाला त्याच्यासाठी सत्संगत आणि हितकर वातावरणाची व्यवस्था करून त्याला यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावं लागेल. तुम्ही कधीही जन्मजात असुधारणीय म्हणून निंदा करून त्याला दूर करू नका. हे शरीर पेशींचं बनलेलं आहे, ज्या अणूंपासून घडलेल्या आहेत. अणूसुद्धा भौतिक पदार्थ आहेत जे मूलतः जड आहेत. वेदांती या जड देहाखेरीज भिन्न सूक्ष्म देहाचा उल्लेख करतात. तो सुद्धा भौतिक आहे. तो सूक्ष्म शक्ती आणि कौशल्य यांचं केंद्र आहे.
याच देहात मानसिक भावना आणि उद्वेग घडतात. प्रत्येक शक्ती कोणत्या तरी भौतिक माध्यमातूनच कार्य करू शकते. स्थूल देहाचं संचलन करणारी शक्तीच सूक्ष्म विचार प्रक्रियांतर्फे कार्यान्वित असते. ही दोन भिन्न तत्व नाहीत, एक दुसरीचं सूक्ष्म स्वरूप आहे एवढंच. या सर्व शक्तींचा स्रोत काय आहे? आपण गहन विचार केल्यास समजेल की प्रकृतीमध्ये दोन तत्व आहेत, आकाश आणि प्राण. सर्व सूक्ष्म आणि स्थूल वस्तूंचा स्रोत आकाश आहे. जेव्हा प्राणाचा त्याच्याशी संपर्क होतो त्या आघातामुळे आकाश तत्वाचे भिन्न प्रमाणात सूक्ष्म किंवा स्थूल असं परिवर्तन होतं. आकाशाप्रमाणे प्राणसुद्धा सर्वव्यापी आहे. तो सर्व स्थानांना, सर्व वस्तूंना भेदू शकतो. जलापासून घडलेल्या आणि जलावरच तरंगणाऱ्या आणि गतिमान असलेल्या हिमखंडाप्रमाणे प्राण आकाशावर क्रिया करतो आणि देह दृश्यमान होतात. प्राण आकाशाला विविध स्वरूपात घडवणारी शक्ती आहे. आकाशापासून घडवलेला स्थूल देह प्राणाचं वाहन आहे. सूक्ष्म देह, विचार, भावना इत्यादींचं स्वरूप आहे. ज्यावेळी सूक्ष्म देह पार केला जातो त्यावेळी सत्याचं ज्ञान प्रगट होतं. ज्या प्रकारे बोटांची नखं किती वेळा कापली तरी शाबूत राहतात, त्याप्रमाणे सूक्ष्म देह देखील स्थूल देहाचा भाग म्हणून मानवी बनावटीचं एक अभिन्न अंग आहे. जय साईराम.